बहुजन्मीचा शिन गेला, बहुजन्मीचा शिन गेला, करमस्तकी ठेविला, करमस्तकी जीवन म्हणे ऐसा दाता, जीवन म्हणे ऐसा दाता, नसे त्रिभुवनी शोधिता, नसे त्रिभुवनी शोधिता, बहुजन्मीचा शिन गेला, बहुजन्मीचा शिन गेला. चाललेला आहे आणि या ठिकाणी तो व्यर्थ होऊ नये, गमावू नये, याच्यासाठी जीवनामध्ये कुणाच्या तरी संगतीची नितांत आवश्यकता आहे, नितांत गरज आहे. मग तेव्हा कसं वाटलं असेल तर जीवन स्वामीचं जीवन हे पूर्वी परिपूर्ण झालं असं अजिबात वाटलं नाही महाराज. पण ज्या वेळेस त्यांना जीवनामध्ये या ठिकाणी सद्गुरूची संगत लाभली, सद्गुरूचं वास्तव्य लाभलं, त्यावेळी जीवन स्वामी म्हणतात की आज आमचं जीवन धन्य झालं बाबा. तशा पद्धतीचं आपल्या जीवनामध्ये सद्गुरू शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊलीच या ठिकाणी सानिध्य लाभलेलं आहे. एवढंच नाही तर तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करण्याचं कार्य कोण करत असतील मायबापांनो, तर एकमेव संत करतात. आणि म्हणून लक्षात घ्या, तुमचे आमचे आई वडील फक्त आपणाला जन्म देऊ शकतात आपा, पण आपल्या देहाचा उद्धार करायचा असेल तर जीवनामध्ये संतांची कृपा होणं नितांत आवश्यकता आहे. मग जीवन स्वामीच्या जीवनामध्ये असा कोणता महालाभ झाला होता तर ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात.
केली, आज मोठा लाभ झाला, सखा सद्गुरू भेटला. आता लक्षात घ्या, जीवन स्वामी तुम्हा आम्हाला सांगतात बाबा, ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये संतांची कृपा झाली, ज्या वेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये संत महात्मे लाभले, आता तिथून पुढचा काळ म्हणजे आमच्यासाठी महालाभ आहे. काय आमच्यासाठी महालाभ आहे. आणि एक लक्षात घ्या, सहसा जीवनामध्ये संतांची कृपा प्राप्त होत नाही, संतांची कृपा लाभत नाही. आपल्या जीवनामध्ये संतांची कृपा लाभली, हा आमच्यासाठी महालाभ आहे, हा आमच्यासाठी महालाभ आहे. तर लक्षात घ्या, एक कुटुंब होतं. कुटुंब या ठिकाणी काय करायचं, 2 मुलं होती, 2 मुलांचं या ठिकाणी लग्न झालं, आनंदामध्ये संसार चालू लागला. त्या ठिकाणी आनंदामध्ये संसार चालू लागला. 2 भावांमध्ये वाद निर्माण झाला. काय करावं काय करावं. आई बाबांनी त्या दोघांना या ठिकाणी वेगळं केलं महाराज. वेगळं केल्याच्या नंतर मोठ्या भावाला वाटणीला 5 एकर जमीन मिळाली आणि छोट्या भावाला वाटणीस 5 एकर जमीन मिळाली. आता लक्षात घ्या, छोट्या भावाला जी जमीन मिळाली होती ना, ती एकदम हलक्या स्वरूपाची जमीन होती. असं त्या त्या जमिनीमध्ये एक 5 ते 10 किलो सुद्धा ज्वारी होत नव्हती. आपा एवढं हलक्या स्वरूपाची जमीन छोट्या भावाच्या वाटणीत आली. आता पहा, लक्षात घ्या, त्या ठिकाणी आई वडिलांनी लाडाचा मुलगा म्हणून मोठ्या भावाला चांगल्या प्रकारची जमीन दिली, पण छोट्या भावाला जमीन थोडं हलक्या स्वरूपाची होती महाराज. पण काय करावं, तो कसा बसा तरी आपलं घर चालवायचा, आपल्या लेकरांचं शिक्षण पूर्ण करायचा. पण पुढे चालून काय झालं, छोट्या भावाच्या शेतातून मोठा नॅशनल हायवे गेला, मोठा हायवे गेला महाराज. आता ज्या छोट्या भावाला जमिनीमध्ये 5 ते 10 किलो सुद्धा ज्वारी होत नव्हती, आता त्या भावाच्या जमीन हे 1 एकर जमीन 1 कोटी रुपयाला जाऊ लागली. किती रुपयाला? 1 एकर जमीन 1 कोटी रुपयाला. आता मला सांगा, माय जमीन किती होती? 5 एकर. 1 एकर जमीन 1 कोटीला जाऊ लागली. किती झाले पैसे? 5 कोटी रुपये. वा, 5 कोटी रुपये. आता लक्षात घ्या, ज्या छोट्या भावाला 5 ते 10 किलो सुद्धा ज्वारी होत नव्हती, एवढ्या हलक्या स्वरूपाची जमीन होती, आता त्या भावाला 5 कोटी रुपये मिळाल्याच्या नंतर व्यवहार कसा करावा? काहीच नाही, धाब्याला जेवायला जाऊ लागला, नको नको ते वाटोळं करू लागला. सांगायचं तात्पर्य एक लक्षात घ्या, त्याच्यासाठी महालाभ झाला होता, पण त्याला विनियोग करता आला नाही, विनियोग साधता आला नाही. म्हणून आपल्याला गुरुमाऊली तुम्हा आम्हाला सतत सांगतात, जर या देहाचं सार्थक करून घ्यायचं असेल, जर या देहाला शिवरूपाच्या तत्वाला न्यायचं असेल, तर साधन एकच करा, आणि ते म्हणजे गुरुमाऊली आपलंच करून घ्या. एक लक्षात घ्या मायबापांनो, सर्वात महत्वाचं साधन, सर्वात महत्वाचं या जीवावर कृपा करणारे कोण असेल तर एकमेव संत आहेत, एकमेव गुरु आहेत. म्हणून परमरोष्य ग्रंथामध्ये सर्वात महत्वाचा उल्लेख जर काही ठिकाणी आला असेल, ते फक्त गुरुमाऊलीच आहे. तर ते फक्त गुरुच आहे. का? कारण हे शरीर 19 तत्वान व्यापलेले शरीर आहे. गुरु लिंग जंगम रुद्राक्ष विभूती प्रसाद पादोद, आणि या ठिकाणी अष्टावरणानं आणि 8 आवरण, 6 षटस्थल आणि 5 पंचाचार्य 19 तत्वानं व्यापलेलं हे शरीर आहे. अर्थात आवरण याचा अर्थ एखाद्या आपण शेतामध्ये या ठिकाणी काहीतरी धान्य पेरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जनावर जाऊ नये म्हणून काय करतो? तार कुंपण वरतो, आहे की नाही? कुंपण. अर्थात तसंच आहे, 19 तत्वाचं या ठिकाणी जीवाला लागलेलं कुंपण आहे. आणि 19 तत्वापैकी मुख्य तत्व कुठलं असेल तर ते गुरु तत्व आहे, गुरु तत्व आहे. म्हणून पार्वती माता भगवान शिवाला परमरहस्य ग्रंथामध्ये प्रश्न करतात, काय हो देवा म्हटले, या सृष्टीमध्ये गुरुचं महत्व तेवढंच आहे, पूजेचं महत्व तेवढंच आहे, देवाचं महत्व तेवढंच आहे. पण देवा मला एक सांगा, सृष्टीतील भक्त मंडळीने श्रेष्ठ कुणाला म्हणावं? सांगा देवा, श्रेष्ठ कुणाला म्हणावं? त्यावेळेस भगवान शिव या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगतात, ऐक पार्वती म्हटले, ज्या ज्या वेळेस या ठिकाणी माझ्या भक्तावर संकट येईल ना, सार्थकतेला या ठिकाणी मार्गदर्शन करणार कोण असेल तर ते फक्त गुरु आहे, तर ते फक्त गुरु आहे. या ठिकाणी आपण एवढा वेळ कीर्तन केलोय आणि मनमत माऊलीकडे गेलो, माऊली आम्हाला एखाद्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे, द्या माऊली, ताबडतोब द्या.
तर संत शिरोमणी मन्मथ माऊली तुम्हा आम्हाला तातडीनं देऊ शकत नाही. आणि त्याच वेळेस या ठिकाणी षटत्र ब्रह्मी 108 सद्गुरू शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊलींना त्या ठिकाणी प्रश्न केलो, माऊली अशाच या ठिकाणी माझी अडचण आहे, अशा माझ्या मनामध्ये शंका आहे माऊली, आणि जर विचारलो तर नक्कीच गुरुमाऊली तुमच्या आमच्या शंकेचं निरसन 1 मिनिटामध्ये पूर्ण करतील. म्हणून त्या ठिकाणी भगवान शिव पार्वती मातेला सांगतात, जीवाचा उद्धार करणारं साधन जर कुठं असेल तर संत महात्मा आहेत, गुरु आहेत. म्हणून त्या ठिकाणी 19 तत्वापैकी एक मुख्य तत्व आहे. मग अशा गुरुची अवस्था जीवनामध्ये प्राप्त व्हावं लागतंय, मग तेव्हा आपलं जीवन सार्थक केलं असं गेलं म्हणायला हवंय पाहिजे महाराज. पण याच्यानंतर अजून जीवनामध्ये काय बदल झाला असेल, अभंगाचं 2रं चरण. आम्हाला सांगून गेले, जीवनामध्ये गुरुची कृपा झाल्याच्या नंतर काय बदल झाला तर लक्षात घ्या. बहुजन्मीचा शीन गेला, कर मस्तकी ठेविला. जीवनामध्ये संतांची कृपा प्राप्त झाली आणि होणारे बदल हळूहळू होत गेले. आपल्या जीवनामध्ये जो काही या ठिकाणी बहुजन्माचा जो शीन होता तो नष्ट करण्याचं काम जर कोण करत असतील तर एकमेव संत करतात, एकमेव गुरु करतात. मग अशी कृपा होण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असावं लागतं, संताला आपुलसं करावं लागतं, संताला शरण जावं लागतं. आणि शरण गेल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. तर लक्षात घ्या, संत असे फार आहेत, गुरु असे फार आहेत. ज्ञानबोध ग्रंथामध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊली सांगतात, गुरु कुणाला म्हणावं, गुरु कुणाला ओळखावं, असे गुरुचे असे संताचे 10 लक्षण सांगितलेले आहेत ज्ञानबोध ग्रंथामध्ये. लक्षात घ्या, निराभिमानी निर्द्वंद्व, दया शांती अक्रोध, भजन तमदम शांती, ही लक्षणे जेथे संत जाणावे. लक्षात घ्या, संत कुणाला म्हणावं. आजकाल कुणी महाराज व्हायली, कुणी भगवे कपडे घातले की त्याला आपण महाराज म्हणू लागलो. लक्षात घ्या, बस स्टँड मध्ये गेल्याच्या नंतर फक्त महाराज म्हणा, 5-50 तिकडे बघायला एवढा महाराजाचा ओठ आला नाही, एवढे महाराज आहेत. लक्षात घ्या, पण मन्मथ माऊली म्हणतात संत कोणाला म्हणावं, 10 लक्षणं लक्षात घ्या आणि त्यांनाच संत म्हणा. निराभिमानी निर्द्वंद्व, दया शांती अक्रोध, भजन तमदम शांती, ही लक्षणे जेथे संत जाणावे. ज्यांच्या जीवनामध्ये 10 लक्षण आहेत त्यांना संत म्हणावं. मग असे 10 लक्षणासहित परिपक्व परिपूर्ण जीवाचा उद्धार करणारे गुरुमाऊली कोण असतील तर एकमेव आपले सद्गुरू शिवानंद शिवाचार्य गुरुदेव, जे की तुमच्या आमच्या भक्ताच्या कल्याणासाठी संतांचा जन्म झालेला आहे. मायबापांनो, संत ज्यावेळेस या ठिकाणी धर्मावर संकट येतं त्यावेळेस देवाचा अवतार होऊ शकत नाहीत, म्हणून संतांचा अवतार या ठिकाणी तुमच्या आमच्या उद्धारासाठी झालेला आहे. आता लक्षात घ्या, इथून आम्हाला गावाकडे जायचं असेल तर एखाद्या गाडीचा एखाद्या वाहनाचा आधार घ्यावा लागतो मायबापांना. तर पहा, आपल्यावर देवाची कृपा व्हावी, आपल्याला देवाची भेट व्हावी असं वाटत असेल तर संतमय कृपेच्या गाडीमध्ये प्रवास करावा लागणार आहे. संताच्या गाडीमध्ये प्रवास केल्याच्या नंतर ती गाडी आपणाला देवापर्यंत घेऊन जाणारी आहे, ती गाडी आपल्याला देवाच्या सानिध्यामध्ये नेणारी आहे. म्हणून तशा पद्धतीची गाडी पकडायची असेल तर संताची गाडी आहे, संत कृपा आहे. म्हणून माऊली म्हणतात, अशी जर कृपा तुमच्या आमच्या जीवावर व्हावी अशी वाटत असेल, काय करावं, सद्गुरूने कृपा केली, चित्त ममता हेली. बरोबर आहे देवा. ज्यावेळेस आमच्या चित्तातला अहंकार नष्ट व्हावा असं वाटत असेल तर सर्वात महत्वाचं जीवनामध्ये गुरुकृपा व्हावी लागते.
संत कृपा व्हावी लागते. आणि म्हणून अशी कृपा जर कुणावर झाली असेल तर तुमच्या आमच्या सर्व भक्त मंडळीवर झालेली आहे. सर्व मला या ठिकाणी आप्पांना सांगितलं, आम्ही गावाकडे निघालो होतो, कीर्तन करून जा, कीर्तन करून जा सांगितलं. आम्ही आप्पाला सांगितलं, आप्पा म्हटलं, आणि इथं तर कोणी नाही ना, इथं तर कोणी नाही ना. आप्पांनी सांगितलं तुम्ही कीर्तनाला सुरुवात करा म्हटलं. काय जर समुदाय येतो पहा म्हटलं. खरोखर आणि या ठिकाणी सर्व जनसमुदाय पाहून प्रत्यक्षात मी भारावून गेलो माझ्या बापांना, आहे का नाही. आणि म्हणून अशी कृपा तुमच्या आमच्यावर झालेली आहे. शिवार या ठिकाणी सद्गुरूच्या जीवनावर कृपा व्हावी लागते. आणि कृपा झाल्याच्या नंतर या जीवन परिपक्वतेला जायला वेळ होणार नाही. म्हणून संतमय प्रवासामध्ये चालत असताना देवाची कृपा व्हावी लागते, संताची कृपा व्हावी लागते. आणि अशी कृपा, आता तुम्ही म्हणतात आपणालाच गुरुची कृपा लाभली, आपणालाच गुरु कृपा लाभली. तसं नाही महाराज. गुरु परंपरा हे अनादी काळापासून चालत आलेली आहे. मन्नत माऊलींचे गुरु कोण होते? बोला कोण? आमची मायमाऊली म्हणायला लागली नागनाथ. बरोबर आहे. कुठे आहे? मानूर. टाळ्या वाजवा. ही गुरु परंपरा पूर्वीपासूनची आहे. मन्मथ माऊलींचे गुरु हे नागनाथ आहे आणि जे की मानूर येथे वास्तव्यास होते. आणि म्हणून एक लक्षात घ्या, ज्या वेळेस या ठिकाणी मन्मथ माऊलीचं सानिध्य इथं नव्हतं महाराज. शिवकडेला मन्मथ माऊली असायची आणि शिवकडेला मन्मथ माऊली असताना सुद्धा तिथं सुद्धा लोकांनी बसू दिलं नाही. मन्मथ माऊलींना ध्यान धारणा करू लागली, तिथं सुद्धा लोकांनी त्रास दिला. म्हणून मन्मथ माऊली परत कपिलाधार पवित्र भूमीमध्ये आलेले आहेत. कशासाठी? मन्मथ माऊली म्हणतात या ठिकाणी येण्याचं कारण काय असेल तर एकच सांगितले, वैराग्याची जागा, एकांताचे सुख, पाहिन श्रीमुख बसवलिंग. लक्षात घ्या मायबापांनो, ही जागा म्हणजे तपस्वीची आहे, वैराग्याची आहे, साधू थोरांची आहे. पण याच्या आधी कोण करत होतं या ठिकाणी तपस्या? कोण करत होतं? होते नागवाग आधी होते नागवाग बाबा दिनोद्धार, दिनाचा उद्धार शिवलिंगेश्वर. अनेक साधू महात्म्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली पवित्र पावन भूमी आहे. लक्षात घ्या, तुमच्यासाठी आमच्यासाठी हे वैभव प्राप्त फक्त गुरुमाऊलींनी करून दिलेलं आहे. जर गुरुमाऊलींचा जन्म झाला नसता तर राष्ट्रसंतांचा जन्म झाला नसता, जर शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊलींचा जन्मच झाला नसता तर आपण सर्वजण एकत्र आलो असतो का? आज आपण आलो असतो? नाही महाराज, नाही महाराज. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनाला वळण देणार एकमेव कोण असेल तर फक्त संत महात्मे आहे. म्हणून माऊली म्हणतात जीवनामध्ये संताची कृपा होणं अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. आपल्या जीवनामध्ये कृपा संताची झाली, आपलं जीवन धन्य झालं, आपलं जीवन परिपक्व झालं. म्हणून या ठिकाणी छोटंसं आपण भजन घेऊया. शंकर उमा
आज मोठा लाभ झाला सखा सद्गुरु भेटला बहुजन्मेचा शीन गेला कर मस्तकी ठेविला ऐसी गुरु कृपा थोर केला दिनाचा उद्धार जीवन मने ऐसा दाता नसे त्रिभुवनी पाहता श्वार आणि 2 चरणापर्यंत आपण आलेलो आहोत. अभंगाच्या पूर्वार्धामध्ये माऊलींनी आम्हाला संतांची जीवनामध्ये कृपा सांगितलेली आहे आणि अभंगाच्या उत्तर अर्धामध्ये आपल्याला सांगतात जीवनामध्ये संतांची कृपा झाल्याच्या नंतर या जीवावर परिणाम काय होतो, जीवावर परिणाम कशा पद्धतीने होतो हे अभंगाच्या उत्तरार्धामध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे. श्वार श्रेष्ठ जीवन माऊली आम्हाला या ठिकाणी सांगून गेली. बाबा आमचं जीवन म्हणजे सध्याच्याला अजिबात धन्य नाही बरं काय, आपण अजूनही धन्य झालो नाही, पण तुम्ही धन्य जर केव्हा होणार असाल तर लक्षात घ्या जीवनामध्ये गुरुची कृपा असावी लागते आणि जीवनामध्ये गुरुची कृपा झाल्याच्या नंतर आम्ही आता धन्य झालो. धन्य झाल्याच्या नंतर या जीवावर काय परिणाम झाला असेल तर पहिला परिणाम सांगितले बहुजन्मीचा शीन गेला. बाबा आमच्या जीवनामध्ये जो बहु याचा अर्थ एकापेक्षा अधिक आहे की नाही, एकापेक्षा अधिक म्हणजे किती जन्म, किती जन्म. शिवदास माऊली शिवपाठामध्ये सांगतात 84 लक्ष योनीमध्ये आम्ही फिरलो 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 आणि शेवटे आलासे मनुष्य जन्म. आपणाला शेवटचा जन्म जर कोणता मिळाला असेल तर ते मानवाचा जन्म मिळालेला आहे आणि 84 लक्ष योनी फिरण्या मग एकमेव कारण जर कुठलं असेल तर लक्षात घ्या आपण त्यावेळेस भक्ती केलो नाही, आपल्या जीवनामध्ये गुरुची कृपा झाली नाही. म्हणून काही ठिकाणी संत म्हणतात बाबा हा जन्म मला नको आहे की नाही, पुरेपुरे आता मला हा जन्म नको आहे. पण काही ठिकाणी संत या ठिकाणी जन्म सुद्धा मागतात. लक्षात घ्या दोन्हीमध्ये काय साम्य आहे. मनमत माऊली सांगतात की मनमत मने हेची द्यावे वारंवार. बरोबर आहे. मनमत माऊली म्हणतात पुन्हा पुन्हा मला जन्म दे, पुन्हा पुन्हा मला जन्म दे. आता लक्षात घ्या काही ठिकाणी संत म्हणतात पुरेपुरे हा पुरेपुरे हा संसार, पुरेपुरे हा गर्भवास. देवा जन्म मला नको आहे आणि काही ठिकाणी म्हणतात की देवा मला जन्म द्या.
मन्मथ माऊली म्हणतात देवा मला प्रथमतः जन्मच नको आहे, आणि जर देणारच असाल तर एकच द्या, माझ्या जीवनामध्ये सतत तुमचं नामचिंतन असावं, माझ्या जीवनामध्ये सतत भक्तीचा लळा असावा, माझ्या जीवनामध्ये सतत भक्तीचा ध्यास असावा, अशी जीवनामध्ये मला द्या कृपा, असं जीवन मला द्या. लक्षात घ्या, या ठिकाणी तेलंगणामध्ये असणार म्हणजे जगद्गुरु रेणुकाचार्य आहे की नाही. जगद्गुरु रेणुकाचार्याला किती जण गेलो म्हणजे आपण हात वर करा. आपण कोण कोण गेलो, पुन्हा कुणाला माहित आहे? 1 2 3 4 बस. लक्षात घ्या, आपल्या धर्माचं मुख्य स्थान जर कुठे असेल तर जगद्गुरु रेणुकाचार्य आहे की नाही. आणि शोकांतिका आहे आपल्याला माहीतच नाही, आपण तिथं गेलोच नाही आहे की नाही. लक्षात घ्या, आमचं झालं असं सोडून शिवाते भजे इतराते. आमचा देव कोणता आहे आम्हाला कळलं नाही मायबापांनो, आम्ही इतरत्र शोधत निघालो. ज्या वेळेस धर्मावर संकट आलं होतं त्यावेळेस या ठिकाणी जगद्गुरु रेणुकाचार्यांनी भगवान शिवांना सांगितलं जा म्हणले, तात्काळ भूतलावर धर्मावर संकट आलेलं आहे जा म्हटले. त्यावेळेस जगद्गुरु रेणुकाचार्यांनी सांगितलं देवा म्हटले मी जाणार नाही, बरं काय, मी जाणार नाही. का? जगद्गुरु रेणुकाचार्यांनी सांगितलं देवा मी जर मातेच्या पोटी जन्म घेतला, जर मी गर्भवासातून जन्म घेतला तर मला जन्मावं लागेल, मरावं लागेल. आणि देवा काही करा पण एवढं मोठं दुःख मला देऊ नका गडा देवा. देवाने युक्ती लढवली आणि सांगितलं कोलिपाक नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी सोमेश्वर लिंगातून तुमचा जन्म होणार आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस धर्मावर संकट आलं होतं या ठिकाणी जगद्गुरु रेणुकाचार्यांनी भूतलावर जायला सांगितलं. मी जातो पण माझा जन्म मातेच्या पोटी नको आहे, म्हणून त्या ठिकाणी लिंगोद्भव अशा पद्धतीचा जन्म आहे. जाऊन पहा मायमावल्यांना कोणीतरी. आणि त्यावेळेस धर्मावर या ठिकाणी धर्माचं खूप मोठं काम केलं आणि काम झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच लिंगामध्ये जगद्गुरु रेणुकाचार्य विलीन झालेले आहे. बरोबर असा जन्म आहे. आणि म्हणून काही ठिकाणी मन्मथ माऊली म्हणतात देवा मला जन्म दे, का सतत तुमचं नामचिंतन माझ्या मुखामध्ये असावं आणि असं जर होत असेल तर मला जन्म दे देवा. म्हणून जीवनामध्ये नामचिंतनाला खूप महत्व आहे. देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग एकच म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन श्रेष्ठ आहे. पण असं झालं आम्ही किती वेळा घ्यावं? मन्मथ माऊली म्हणतात एक वेळा नाही, शिव 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 वेळोवेळा जिवे लागी. बरोबर आहे. जोपर्यंत आमच्या जीवाला देवाच्या नामाचा चाळा लागत नाही तोपर्यंत आम्हाला देवाचं नामचिंतन करायचं आहे, तोपर्यंत आम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे. आता महत्वाचा प्रश्न आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये, नामचिंतन करत असताना कोण्या देवाचं करावं आहे का नाही, कुणाचं करावं, कोण्या देवाचं नामचिंतन करावं? तर लक्षात घ्या, राजवाड्यामध्ये राजाला प्रश्न पडला. काय म्हटला? या ठिकाणी देव एक आहे का अनेक आहे? राजाला प्रश्न पडला. कुणीही उत्तर देऊ लागलो. देवा म्हटले देव असा आहे तसा आहे, इतके आहे तितके आहे. पण राजाला कुणाचंच उत्तर पटेना चाललं. राजा काय करावं म्हटला. या ठिकाणी गावामध्ये सवारीसाठी निघालं. घोड्यावर जात असताना तिकडून साधू महाराज येत होते. साधू महाराजांना पाहिल्याबरोबर राजाने घोडं थांबवलं आणि राजा म्हणायला थांबा महाराज म्हटला, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला विचारू का म्हटला. साधू महाराजांनी सांगितलं काय रे वेड्या म्हटले. काय म्हटले, तुमचा प्रश्न आहे बरोबर आहे, पण असं रस्त्यावर कुठे विचारतात का म्हटले. घराकडे घेऊन चला, चहा नाश्त्याची व्यवस्था करा आणि आपण आरामामध्ये बसून तुमचा प्रश्न विचारा म्हटले. राजांनी विचार केला ते पण बरोबर आहे म्हटला. चला घराकडे चला महाराज म्हटला. आणि त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर राजांनी या ठिकाणी प्रश्न केला. सांगा महाराज म्हटले, देव एक आहे का अनेक आहे? राजांनी या ठिकाणी विचारल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं, याचं उत्तर तुम्हाला एकांतात ऐकायचं आहे का लोकांतात ऐकायचं आहे? लक्षात घ्या, म्हणजे याचं उत्तर तुम्ही एकटंच ऐकू इच्छित आहात की सर्व लोकांमध्ये ऐकू इच्छित आहात? राजांनी सांगितलं, महाराज म्हटले लोकांतात सांगितला तर आनंद झाला, लोकांतात सांगितला तर खूप सुंदर झालं, चांगलं झालं. आणि राजांनी सांगितलं, महाराज म्हटले 8 दिवसाचा आम्हाला टाइम द्या, आम्ही आमचा जनता दरबार बोलू आणि त्या ठिकाणी तुम्हाला बोलू महाराज, आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचं उत्तर सांगा. हो म्हटले, ठीक आहे. आणि जसं सांगितलं राजांनी तसं 8 दिवसाचा दरबार भरला.
आणि साधू महाराज शेताकडे जात असताना एक शेतकरी शेतामध्ये काम करत होता. साधू महाराजांनी शेतकऱ्याकडे गेलं आणि सांगितलं, माझं एक तुला काम करायचं आहे, करशील का? काम करशील का? महाराज म्हणतात, सांगा ना काय काम आहे? शेतकरी म्हणायला लागला, सांगा काय काम आहे? काय नाही म्हटले, एक दिवसासाठी माझे कपडे तू परिधान कर आणि एक दिवसासाठी तुझे कपडे मी परिधान करतो म्हटले. ऐक नाही, तू माझे कपडे घाल आणि मी तुझे कपडे घालतो, फक्त एका दिवसाचं काम आहे, एवढंच काम तुला करावं लागणार आहे. शेतकऱ्याने सांगितलं, काय महाराज? म्हटले, साधू होणं सोपं आहे का? साधू होणं खूप कठीण परिश्रम आहे, या ठिकाणी तपश्चर्या आहे, कुणालाही साधू होता येत नाही मायबापांनो. काय करावं? या ठिकाणी अट्टाहासापोटी काहीच बोलता आलं नाही. महाराजांचं ऐकलं आणि एका दिवसासाठी महाराजांनी शेतकऱ्याचे कपडे परिधान केले आणि शेतकऱ्यांनी महाराजांचे कपडे परिधान केले. 8 दिवसाला दरबार भरला. राजवाड्यामध्ये गेले. राजवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सभा भरली आणि राजांनी सांगितलं, सांगा महाराज म्हटले, देव एक आहे का अनेक आहे? देव एक आहे का अनेक आहे? आता महाराज म्हणायला लागले, एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर तर माझा शेतकरी देईल म्हटले. काय म्हटले? एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर माझा शेतकरी देईल. आता मला सांगा, शेतकऱ्याच्या वेशेमध्ये कोण होतं? कोण होतं? महाराज होते. महाराज. आता शेतकरी म्हणू लागला, काय देवा, काय राजे साहेब म्हटला, आणि मी शेतकरी माणूस आहे, मी शाळा शिकलेला माणूस नाही, मी अशिक्षित माणूस आहे आणि मला कसं सांगता येईल? काय करा म्हटले, तुम्ही काहीतरी या ठिकाणी खून म्हणून 2-4 काहीतरी मणी घेऊन या म्हटले आणि ते तुम्हाला मी मणी मोजून दाखवतो म्हटले. मणी घेऊन या, कारण मी शाळा शिकलेल्या नाही राजे साहेब म्हटले. राजाने सांगितलं, बरोबर आहे म्हटला, एक मणी आणा म्हटला. मणी वाटेमध्ये एक 10-12 मणी आणले आणि शेतकरी या ठिकाणी मोजायला सुरुवात केला. एक मणी उचलला, वर हात केला आणि म्हणायला लागला, एक 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 आहे. कोण म्हणायला लागला? शेतकरी म्हणजे कोण? बोला, कोण? शेतकरी म्हणजे महाराज. एक मणी वर उचलला, वर उचलल्याच्या नंतर इकडे ठेवून टाकला. एक, बरोबर आहे, एक ठेवून टाकला. आता दुसरा मणी उचलला. किती? किती? 2. किती? 2 2 2. पण राजे साहेब त्याला 2 म्हणू लागले, पण शेतकरी म्हणू लागला, कुठे आहेत 2? कुठे आहे? हातामध्ये एकच आहे. याच्या पूर्वीच एक जे घेतलं होतं ते तर ठेवून टाकलं ना, आहे की नाही? दुसरा मणी उचलला होता, पण हातामध्ये एकच आहे. हातामध्ये एकच आहे, पण तिथं गेल्याच्या नंतर 2 व्हायलेत. तिथं गेल्याच्या नंतर 2 व्हायलेत. आणि म्हणून मायबापांनो लक्षात घ्या, भक्तीचं स्वरूप एकच आहे, नामस्मरण एकच आहे. तुम्ही कोणत्याही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केला तर तुम्हाला कृपा करणारा देव एकच आहे. आणि लक्षात घ्या, अशी कृपा, असं नामचिंतन करण्यासाठी आम्हाला संत महात्मे सांगत असतात. संत महात्मे तुम्हाला कोणताही जादू मंत्र सांगत नाही. देवाला मिळवायचं असेल तर एकच करा, आणि ते म्हणजे देवाचं नामस्मरण आहे. देवाचं नामस्मरण आहे. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, ते तुम्हाला देवापर्यंत नेऊ शकतं. असा मंत्र देणारं कोण असेल तर सद्गुरु शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली. अशी माऊली आहे. मग अशी माऊली जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर या जीवावर काय परिणाम होतो? अभंगाचं 3रं चरण, ऐसी गुरुकृपा होतो. चरणाच्या माध्यमातून सांगतात की ऐसी गुरु कृपा थोर केला दिनाचा उद्धार.
आता लक्षात घ्या, अशी गुरुकृपा म्हणजे एकदम थोर, याचा अर्थ मोठी आहे, महान आहे, है की नाही? आता अशी गुरुकृपा जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर काय झालं? ऐसी गुरुकृपा थोर, केला दिनाचा उद्धार. दीन म्हणजे कोण, है की नाही? दीन म्हणजे दुबळा, दीन म्हणजे गरीब, है की नाही? आता तुम्ही म्हणता महाराज कोण गरीब? पैशानं गरीब का? नाही माय, पैशानं गरीब नाही. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव नाही तो गरीब, ज्याच्या जीवनामध्ये गुरुची कृपा नाही तो गरीब, है की नाही? तो गरीब. मग अशा गरीबावर कृपा करण्यासाठी संतांचा अवतार झालेला आहे, संतांची कृपा झालेली आहे. म्हणून अशी कृपा जर कुणावर झाली असेल तर जीवन स्वामी म्हणतात, बाबा सर्वसामान्य जीवावर ज्या वेळेस गुरुची कृपा होते ना, तर या देहाचा काया पालट होतो. आणि देहाचा काया पालट जर व्हायचा असेल तर जीवनामध्ये गुरुची कृपा होणं नितांत आवश्यक आहे, नितांत गरज आहे. काय सांगावं माहिती तुम्हाला, जीवनामध्ये गुरुची कृपा झाली नाही तर या देहाचं वाटोळ आहे, वाटोळ आहे की नाही? आम्हाला गुरुची कृपा झाली नाही तर त्याचे परिणाम वेगळे दिसतील, आहे की नाही? आमच्या कुटुंबामध्ये वाद निर्माण होतील, आमचं मन या ठिकाणी भक्तीमध्ये तल्लीन अजिबात होत नाही, अशा पद्धतीचं होतं. आणि लक्षात घ्या, तुमचा आमचा संसार अतिशय चांगला आनंदामध्ये चालू आहे, चालू आहे म्हणजे आमच्यावर कृपा आहे की नाही? आमच्यावर संतांची नक्कीच कृपा आहे महाराज. आता लक्षात घ्या मायमावल्यांनो, परवाला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे एकाच कुटुंबातील 3 लेकरांचा आई, वडील आणि मुलगा या ठिकाणी काही कारणास्तव डोंगरावरून उडी खाल्ली आणि एकाच कुटुंबातील 3 जणांचा देह त्याग झाला. कशामुळं? आमच्यावर गुरुची कृपा झाली नाही, आमच्या मुलांना आम्ही परमार्थामध्ये आणलं नाही, आमच्या लेकराला परमार्थाची सांगड घालू दिली नाही. मग असे परिणाम होतात. आणि ज्या वेळेस आम्ही भक्ती मार्गामध्ये जर लागलो असेल, तशा प्रकारचं आमच्या जीवनामध्ये टेन्शन आलं तर गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये या, आमचं टेन्शन मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या मायबापांना, कशासाठी सांगायलो तर ही पिढी घडवण्याचं कार्य आहे, पिढी घडवण्याचं कार्य आहे. असंच या ठिकाणी एका गावामध्ये कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक मुलगा आणि आईला म्हणू लागला, आई म्हणू लागली चल बाळा, चल बाळा कीर्तनाला जाऊ, चल आपण. ते लेकरू म्हणू लागलं नको आई, मी येत नाही, येत नाही. आईनं सांगितलं चल बाळा म्हटली, आणि आजचा महाराज तुझ्या एवढाच आहे म्हणली. काय म्हणली? बाळा आजचा महाराज तुझ्या एवढाच आहे म्हटली, आणि आज तरी चल बाळा कीर्तनाला म्हटली. काय सांगावं महाराज, ते लेकरू आलं नाही. माझं कीर्तन सुरुवात झालं. कीर्तन सुरुवात झाल्याच्या नंतर काय सांगावं, अचानकपणे MSCB वाल्याची कृपा झाली आणि लाईट गेली. लाईट गेल्या बरोबर काय सांगावं, ते लेकरू आलं. लेकरू आल्या बरोबर पडदा वर केलं, माझ्या पाठीत बा पाठीमध्ये बुक्की पळून गेलं मायबापांनो. आता हे कशामुळे झालं असेल? संस्कार टिकून नाही, संस्कार टिकून नाहीत मायबापांनो, असं झालेलं आहे आमचं. म्हणून आमच्यावर संस्कार टिकायचे असेल तर गुरुच्या सानिध्यामध्ये यावं लागतं, आणि तोपर्यंत या जीवनाला कुठलाच प्रकारचा ठिकाण हे नाही महाराज. एक कुटुंब अमेरिकेमध्ये गेलं, अमेरिकेमध्ये या ठिकाणी सुशिक्षित झाले, नोकरी लागली. काय करावं, आई आणि वडील या ठिकाणी घरी द्यायची. वडिलांना प्रोफेसर नावाची या ठिकाणी नोकरी होती, या ठिकाणी प्रोफेसर नावाचा वडील कॉलेजमध्ये गेला, मुलगा सुद्धा गेला. वडील आणि मुलगा एकाच कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, आणि वडिलांचा विषय होता भूगोल आणि मुलाचा विषय होता चित्रकला. आता लक्षात घ्या, एकाच कॉलेजमध्ये बाप आणि मुलगा दररोज एकाच गाडीनं जायचे, एकाच गाडीनं घराकडे यायचे. बापाचा विषय होता भूगोल आणि मुलाचा विषय होता चित्रकला. काय सांगावं. आणि एका ठिकाणी असंच घरी बसले, चहा घेत बसले. चहा घेत असताना अचानकपणे बाप लोकांची गप्पा चालू होती, आणि बापाला या ठिकाणी मुलानं सांगितलं, काय हो बाबा म्हटला, बाबा बघा बाबा म्हटला, त्या सृष्टीची निर्मिती देवानं किती सुंदर केलेली आहे बाबा. बघा ना बाबा, सृष्टीची निर्मिती किती सुंदर माझ्या भगवान परमात्म्याने केलेली आहे. बाप होता भूगोलाचा शिक्षक. बापानं सांगितलं, मूर्ख आहेस म्हटला, मूर्ख येड्या, सृष्टीची निर्मिती देवानं केली नाही तर सृष्टी ही आपोआप तयार झालेली आहे, सृष्टी ही आपोआप तयार झालेली आहे. सांगितलं
सांगितल्याच्या नंतर मुलगा ऐकच नसला. मुलानं सांगितलं, बाबा म्हटलं सृष्टीची निर्मिती भगवान परमात्म्याने केलेली आहे. आणि बाप म्हणू लागला, वेडा आहेच म्हटला, सृष्टीची निर्मिती भगवान परमात्म्याने केली नाही, सृष्टी आपोआप तयार झालेली आहे. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. मुलगा बापाला बोलेना चालला, बाप मुलांना बोलेना चालला. दोघं एकाच गाडीमध्ये कॉलेजला जायचे. काय सांगावं माय, वाद निर्माण झाल्यामुळं दोघं एक वेगळं जायचे, वेगवेगळं मागं मोरी कॉलेजला जाऊ लागले. दोघांचा वाद झाला, बोलणं झालं नाही, बोलीना चालली. आणि काय सांगावं, एके दिवशी अचानकपणे बापाला न सांगता मुलगा घरी आला. मधल्या सुट्टीमध्ये बापा या ठिकाणी मुलगा घराकडे आला. बापाच्या रूमचं दार काढला. दार काढल्याच्या नंतर बापाच्या भिंतीवर सुरूमध्ये सुंदर असं मोराचं चित्र काढलं. बाप कॉलेजमधून घरी आला. घरी आल्याच्या नंतर आपल्या रूमचं दार काढून पाहतो तर काय, प्रत्यक्षात मोर दिसायला लागला. बापाला आनंद झाला. बाप आईला, आपल्या पत्नीला हाक मारू लागला. अगं ए म्हटला, बघ ना माझ्या भिंतीवर किती सुंदर मोर आलाय, बघ ना. त्याची आई, लेकराची आई, बापाची पत्नी या ठिकाणी आली आणि सांगू लागली, काय बोलता म्हणले वेड्यासारखं, भिंतीवर कुठं मोर येते काय म्हटली. अहो म्हटली, हे मोर चित्र काढलेलं आहे, हे मोर रेखाटलेलं आहे. आणि कोणी काढलं असेल ग, कुणी काढलं असेल. आईने सांगितलं, काय हो म्हटली, आणि कुणी काढलं असेल म्हटले, आपला मुलगा चित्रकार आहे, आपला मुलगा सुंदर असं चित्र काढतोय. आणि आपल्या मुलाशिवाय कोण काढणार एवढं सुंदर चित्र, बघ. आणि काय सांगावं महाराज, बापाला आनंद मावेना चला. बापानं मुलाकडे धावत गेला. या ठिकाणी बापानं मुलाची आणि भेट घातली, कडकडाट मिठी मारला. सांगितलं बापानं, बाळा किती सुंदर मोराचं चित्र रेखाटलं सरे माझ्या भिंतीवर, किती सुंदर मोराचं चित्र काढलं बाबा. आनंद झाला लेकरा, मला आनंद झाला. मुलांना सांगितलं, बाबा थांबा म्हटलं, बाबा थांबा, तुम्ही म्हणताय ना चित्र किती सुंदर काढलेलं आहे, बाबा लक्षात घ्या, ते चित्र मी काढलेलं नाहीये. मुलगा म्हणायला लागला बापाला, बाबा ते चित्र मी काढलेलं नाहीये. 1 घंटा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. बाप म्हणू लागला, बाळा तुझ्याशिवाय चित्र कोणी काढू शकत नाही, ते चित्र तूच काढलेलं आहे. आणि मुलगा म्हणू लागला, बाबा ते चित्र मी काढलेलं नाही. 1 तास दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आणि काय सांगावं, शेवटी मुलानं कबूल केलं. बाबा म्हटला, थांबा, लक्षात घ्या, बाबा तुम्ही म्हणतात ना ते चित्र मी काढलेलं आहे, तर लक्षात घ्या बाबा, तुम्हीच म्हटला होता या ठिकाणी सृष्टीची निर्मिती आपोआप होती, तयार करावी लागत नाही, तर लक्षात घ्या बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं आल्या ते मोराचं चित्र मी काढलं नाही, आपोआप तयार झालेलं आहे. बाबा तुम्हीच म्हटलात, बाबा तुम्हीच म्हटलात, मोराचं चित्र आपोआप तयार होत नाही, काढावं लागते बाबा. या ठिकाणी मुलानं बापाची कान उघडकीस करून दिलं. लक्षात घ्या माय बापांनो, एवढा सुंदर असं या ठिकाणी मुलानं बापाला सांगितलं, बाबा तुम्ही म्हणतात सृष्टीची निर्मिती तयार करावी लागत नाही, आपोआप होते. लक्षात घ्या, मोर सुद्धा आपोआप तयार होत नाही, त्याच्यासाठी चित्र काढावं लागते. तशा पद्धतीचं सृष्टीची निर्मिती करणारा कोण असेल तर या जगाचा मालक आहे. म्हणून आपणाला देवाची मालकाची भेट करून देणारा कोण असेल तर सद्गुरु शिवानंद शिवाचार्य गुरुमौली आहेत. म्हणून या ठिकाणी सांगतो, तुमचं आमचं खूप मोठं परमभाग्य आहे. आमच्या जीवनामध्ये संतांची कृपा झाली, आमच्या जीवनामध्ये संतांचं वास्तव्य लाभलं. म्हणून जीवन स्वामी म्हणतात, असे जीवनामध्ये गुरुची कृपा झाल्याच्या नंतर आमचं जीवन थोर आहे, आमचं जीवन महालहाब आहे. म्हणून अशी माऊली पुन्हा आम्हाला भेटू शकत नाही अभंगाच्या शेवटच्या जन्मात.
नसे त्रिभुवनी शोधिता. लक्षात घ्या मायबापांनो, असे संत असे गुरु माऊली आम्हाला कधीच सापडणारे नाहीत. म्हणून प्रत्येक गोष्टीचा विनियोग करून घेणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. पहिलं कर्तव्य आहे. संताची जीवनामध्ये कृपा प्राप्त झाली आणि त्याचा विनियोग करून घेणं आपलं काम आहे. म्हणून लक्षात घ्या, असे संत आम्हाला कधीच मिळत नाही, असे गुरुमाऊली आम्हाला कधीच मिळत नाहीत. आणि गुरुमाऊलींनी आम्हाला दुपारी सांगून टाकले महाराज, लक्षात घ्या, गुरुमाऊली जप तप अनुष्ठान जर कशासाठी करत असतील तर केवळ भक्ताच्या कल्याणासाठी करत असतात, केवळ भक्ताच्या कल्याणासाठी करत असतात. म्हणून भक्तासाठी भूमंडळ धुंडाळितो जाश्वनिळ. केवळ गुरुची एकच अपेक्षा असते, माझ्या भक्ताचा उद्धार व्हावा, माझ्या भक्ताचा उद्धार झाला पाहिजे. अशी भावना जर कुणाची असेल तर फक्त संतांची असते, फक्त गुरुमाऊलींची अशी या ठिकाणी भावना असू शकते मायबापांनो. आणि म्हणून अधिकच न बोलता गुरुमाऊलींनी सांगितलं फक्त 1 तासाची आपल्याला धावत्या वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या ठिकाणी खरोखर माझ्यासाठी आज आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे. ते म्हणजे बऱ्याच दिवसापासून अपेक्षा होती, इच्छा होती की गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये कधीतरी सेवा करण्याचं भाग्य प्राप्त व्हावं, कधीतरी सेवा करण्याचं भाग्य मिळावं. खरोखर ते आज मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं या ठिकाणी मला मिळालेलं आहे. म्हणून तुमच्या या ठिकाणी माझं सुद्धा आज धन्य आज दिन भला आम्हा थोर लाभ झाला. माझ्यासाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आणि गुरुमाऊलीने सांगितलं, माऊली म्हटलं, आणि या ठिकाणी विण्याची व्यवस्था नाही, या ठिकाणी पकवाज नाही, काय करावं? गुरुमाऊलीने सांगितलं काय नाही, म्हणजे हातगळ्यामध्ये टाळ घ्या आणि तेच तुमच्यासाठी विना झाला म्हटली, ते तुमच्यासाठी विना झाला. आणि माऊलींना सांगितलं तुम्ही गळ्यामध्ये टाळ घ्या म्हणता, म्हणजे आज्ञा आहे गुरुमाऊलींची. लक्षात घ्या, ज्या वेळेस या ठिकाणी संतश्रेष्ठ मन्मथ माऊली कपिलधार पावन पवित्र भूमीमध्ये आले होते त्यावेळेस का मन्मथ माऊलींना माईक होतं का? मन्मथ माऊलींना का टाळ होता का? मन्मथ माऊलींना पकवाज होता का? मन्मथ माऊलींना हार्मोनियम होता का? काहीच नाही महाराज. दगडाचे पाषाण केले आणि गायले अभंग अनुमारंग बोले उमारंग. लक्षात घ्या मायबापांनो, तशी परिस्थिती आहे. आणि लक्षात घ्या, आजचं कीर्तन म्हणजे खरोखर माझ्यासाठी परीक्षाच आहे की नाही? लक्षात घ्या, जसं विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि शेवटी परीक्षा देतो, शेवटी पेपर देतो, तशी माझी आज या ठिकाणी गत आहे. या ठिकाणी तेजस्वी स्वरूप ज्यांच्याकडं बघितल्याच्या नंतर ज्ञानाचा अथांग सागर आहे, अथांग सागर आहे. आपण कुणीही गणना करू शकत नाही मायबापांनो. लक्षात घ्या, अशी गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये त्यांच्यासमोर माझ्यासारख्या पामर जीवानं बोलावं अपेक्षित नाही, अपेक्षित नाही. पण आप्पांनी सांगितलं, आप्पांची कृपा आहे कर मस्तकी ठेविला. आप्पांची कृपा झाली सर्वसामान्य जीवावर, त्या जीवाचा उद्धार झाला, त्या जीवाचा कायापालट झाला. आणि तशा पद्धतीने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलो. तसेच आमचे मारुतराव गुरुजी नडगे असतील, त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. लक्षात घ्या, आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावचं कुटुंब, आमच्या गावचं या ठिकाणी पेंडकुरी परिवार दरवर्षी आप्पा त्यांना या ठिकाणी सेवा करण्याचं महत्भाग्य प्राप्त करून देत असतात. आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आजच्या दिवशी आमच्या धानोरा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील महाप्रसाद आजचा या ठिकाणी होता. पेंडकुरे परिवाराने या ठिकाणी खूप सुंदर गुरुमाऊलींची सेवा करत असतात, सतत सानिध्यामध्ये असतात. त्यांच्याबद्दल मी अधिकच बोलावं असं उचित नाही. आप्पांनी दुपारी प्रवचनामध्ये खूप काही त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, आपल्या कुळाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये संतती चांगली निघावी लागते मायबापांनो, संतती चांगली निघावी लागते. प्रत्येक जीवनामध्ये आईवडील आम्हाला जन्म देऊ शकतात, पण तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, चांगलं व्हायचं असेल तर जीवनामध्ये कृपा व्हावी लागतं. आणि या ठिकाणी आमचे शिवदास माऊली पेंडकुरे असतील, त्यांच्या पोटी 2 पुत्र जन्माला आले. एक म्हणजे संग्राम पेंडकुरे आणि दुसरे म्हणजे या ठिकाणी संदीप भाऊ पेंडकुरे. दोनही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात. त्यांच्या कुटुंबामध्ये 4 वर्षापासून मी या ठिकाणी गाडीमध्ये येत असताना सहज म्हटलं आप्पा, आणि म्हटलं आप्पांचं तुमचं सानिध्य कसं लाभलं, आप्पांचं परिचय कसा झाला म्हटलं. आणि त्यांनी सांगितलं 4 वर्षापूर्वी माझ्या घरी काहीच नव्हतं म्हटली, पण 4 वर्षाच्या नंतर ज्या वेळेस गुरुमाऊलींचं सानिध्य लाभलं, ज्यावेळेस गुरुमाऊलींच्या जीवनामध्ये कृपा झाली ना, त्या जीवनाचा कायापालट झाला मायबापांनो, जीवनामध्ये कायापालट झाला. आणि सर्वसामान्य जीवाला या ठिकाणी कुटुंबाला जीवन घेणं शक्य नाही.
जरी तुमच्याकडं अमाप पैसा आहे, धन दौलत आहे, कुणाच्याही भाग्यात होत नाही, कुणालाही घडत नाही. दुपारी आप्पांनी सांगितलं त्यांच्या भाग्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सेवा लाभलेली आहे. गुरुमाऊलीचा खूप मोठा आशीर्वाद त्या पेंडकुरे परिवारावर आहे आणि म्हणून खरोखर आम्ही आज भाग्य झालो. आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. म्हणून या ठिकाणी अधिकचं न बोलता कुठल्याही गोष्टीला नियम असावे लागतात, कमतरता असावी लागते. जर भाजीला तुम्ही आम्ही मीठच खडीवर टाकून ठेवलो, भाजीमध्ये मिठाचा डब्बाच ओतलो तर काय होईल माय? भाजी खरट होऊन जाईल, भाजीला खरट होऊन जाईल. आणि जर टाकलोच नाही तर काय होईल? आणि पक होऊन जाईल, आहे की नाही? म्हणून कुठल्याही गोष्टीचं लिमिटमध्ये असावं लागतं. त्याच्यामुळं जसं जमल तशा पद्धतीनं मी या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य प्राप्त केलेले आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी मी आमच्या दिगंबर पाटलाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण मला आज्ञा दिली, जा म्हटले, या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात होणार आहे. असं लक्षात घ्या की ज्यावेळेस रूममध्ये आमचे कपडे चेंज करत होतो, मला कळत नव्हतं आप्पा अभंग कोणता निवडावा, अभंग कोणता घ्यावा. आप्पाची उपस्थिती आहे, काय बोलावं काय बोलावं अजिबात सुचेना झालं. माईबापानं लक्षात घ्या, मी गाता काढल्याच्या नंतर मी जो पान काढला तोच अभंग म्हणजे संतश्रेष्ठ जीवन स्वामीचा लागला. आणि तो अभंग होता, आज मोठा लाभ झाला सखा सद्गुरू भेटला. मी विचार केला, प्रत्यक्षात गुरुमाऊली आहे, गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये कीर्तन होणार म्हणजे हा अभंग घेणार म्हणजे घेणार. आता मला प्रश्न पडला, अभंग तर घ्यायचा बरोबर आहे, पण बोलावं काय? कुठल्याही गोष्टीची आशीर्वाद द्यावा लागतो, कुठल्याही गोष्टीचा अभ्यास असावा लागतो. आणि मी निर्भीडपणानं अभंग घेतला. सर्व काही चिंता तुझी अचिंता, सर्व काही देवावर आहे आणि माझी चिंता. आता काय नाही म्हटलं, अभंग घ्यावा, कीर्तनाला सुरुवात करावं, काय बोलायचं ते आप्पा आज्ञा देतील म्हटलं, काय बोलायचं ते आज्ञा आप्पा देतील म्हटलं. आणि जसं आप्पा मला आज्ञा दिलं तशा पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही प्रकारची तयारी नाही आणि कीर्तनकारही सुद्धा कुठल्याही प्रकारचा असा प्रसिद्ध कीर्तनकार वगैरे काही नाही. आप्पाच्या आज्ञेमुळे केवळ या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं जमल तशा पद्धतीने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगलं ते तुम्ही स्वीकारावं, वाईट ते या ठिकाणी सोडून जावं. अधिकच न बोलता झालेली कीर्तन रूपी सेवा संतश्रेष्ठ मनमत माऊली आप्पांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. शिवं 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 सच्चिदानंद हा शिवं सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की, महात्मा बसवेश्वर जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि प्रभुं शिवम्. वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू, तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करू. आता आम्हाला वाटलं होतं आज आम्हाला सुट्टी आहे, तर
अपेक्षा व्यक्त केले. 2 दिवसापूर्वीच त्यांनी स्टेटस ठेवले, आमच्या कीर्तन कपिलधार सुक्षेत्राच्या ठिकाणी साजरी होणार आहे. मी बी पाहिले नव्हतं, परंतु एक मुलगा सांगितले महाराज स्टेटस ठेवलेलं आहे, तर आता तिथं कीर्तन आहे काही तुमच्याकडे कीर्तन आहे आम्हाला माहित नाही म्हणले. हा, तर इथं आल्यानंतर ते निघाले होते. कुठं निघालं? आपण चाललो गावाकडे चाललो. मग कीर्तन कोणाचं आहे? कीर्तन कोणाचं आहे म्हटल्या बरोबर यांचं नाव बी मला माहित नाही. काय ना, मनमथच आहे. वा, टाळी वा. म्हणून एवढं छान बोलले ते, मनमथ नाव ठेवल्या कारणाने. तर इथं मग कीर्तन करा म्हटलं. कीर्तन मग कीर्तन करायचं तुला माणसं पाहिजे. ते काय माणसाचा काय विचार करू नका, माणसं येतील, भक्तगण जमतील. मग आम्हाला वीणा पाहिजे म्हटले. आता आम्ही शोधून काढले, वीणा कुठे आहे? तिथं हुडकले, इथं हुडकलो. असलं तरच भेटते की वीणा. आता टाळ घ्या, करा. अजून काय म्हटलं, जे त्यांनी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलं त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त या ठिकाणी भेटलं. एवढा टाळकरी तमलूरला सुद्धा मिळत नाही. तेवढा टाळकरी आणि एवढा भक्तगण, कितीतरी शोभा या ठिकाणी. म्हणून मी म्हणतो, दुपारी सांगून गेलो, कपिलाधार कलियुगामध्ये कामधेनू कल्पवृक्ष आहे. जे तुम्ही अपेक्षा या ठिकाणी बसून करणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. म्हणून फार सुंदर या ठिकाणी त्यांनी अभंग सोडवलेले आहे. तर महत्वाचं म्हणजे साकार स्वरूपामध्ये सद्गुरु माऊलींच्या किती मोठा योगदान आहे हे आपला फक्त वीरशैव लिंगायत परंपरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लक्षात आलं का? सेवा मिळावा, परंतु माझ्या जीवनामध्ये सद्गुरु भेटावा. प्रांजल म्हणून एक मुलगी होती, प्रांजल. एक छोटंसं उदाहरण देऊन विराम करतो, कारण थोडस बोलल्याशिवाय तुम्हाला बी समाधान होत नाही. हे जवळजवळ 2500 वर्षापूर्वीच्या गोष्ट आहे. प्रांजल म्हणून एक मुलगी फार सुंदर होती. श्रीमंताच्या पोटी जन्म घेतल्यामुळं आई वडिलांचा विचार काय असते, म्हणजे योग्य स्थळ त्यांना मिळावं म्हणून एवढंच अपेक्षा असते, दुसरं काहीच नसतं. माझा लेकरू सुखाना जगावं, सुखाना राहावं, काही अडीअडचणी होऊ नये. कशा करता बोलू लागलो म्हटलं तर गुरुमाऊलींच्या कृपा कसं असते. लक्षात आलं का? करमस्तकी ठेवीला म्हटल्याप्रमाणे. तर त्याच्या जीवनामध्ये वेगळंच घडायचं होतं, परंतु जे आई वडिलांनी विचार केले ते विचार त्या ठिकाणी जुळालेले नाही. दुसऱ्याकडंच त्यांच्या लक्ष लागलं आणि आई वडिलांच्या विरोधात आता बी घडू लागले, त्या काळामध्ये बी घडले. थोडा आवाज कमी ठेव. त्या काळामध्ये बी घडत होतं. एक गरीब होतकरू मुलगा, इमानदार, निर्व्यसनी, गुणवान, रूप भरपूर भारी असून सुद्धा गुण नसेल तर काय करणार आहे. त्या प्रकारे गुणवान लेकराला त्यांनी निवडलं, लग्न लावून घेतली. तदनंतर तिथं थारा नव्हते त्यांच्याकडं आणि ह्या आई वडील श्रीमंत असून सुद्धा काहीतरी देऊन त्यांच्या काहीतरी व्यवहार उद्योगाला लावून द्यावं म्हणून ते विचार केले, परंतु तो इमानदार मुलगा असल्यामुळं कोणाचा बी पैसा आम्ही घेणार नाही म्हणून तो विचार केला. त्यांचे एक नया पैसा घेतला नाही. ते नवरा बायकोला बाहेर काढून दिले. बराच वर्ष ते निघून गेलेत. नंतर एक
2 मुलं, छान मुलं झाले त्याला. त्यांच्या नाव हिरा आणि मोती ठेवले होते. एकाच्या हिरा, एकाच्या मोती. सुंदर संसार, इतकं गोडी, इतकं ओढी, कुठल्या प्रकारचा ताण तणाव नाही. सतीपतीकडून भक्ती हितवप्पुदू शिवंगे, एवढं प्रेमळ संसार. 4 पैसे जमा बी केले. नंतर सुंदर हे 2 लेकराला, त्या मुलीला वाटलं कसं तरी करून आमच्या आई वडिलांना थोडा माझा संसार त्यांना दाखवावा म्हणून अपेक्षा. कोणाला? मुलीला वाटलं. आईचं आठवण, बापाचं आठवण, माझा आई, माझा वडील, माझा संसार बघून समाधान वाटतील म्हणून ते विचार केली. करून एक दिवस नदीचं पार दूर गेले होते ते कमाई करायला, जसं मुंबई पुणे वगैरे जातात ना त्या प्रकारे ते गेले होते. आणि ज्यावेळे नवऱ्याला सांगितले हे गोष्टी, अहो आम्ही गावाकडे जाऊत ना. म्हटलं त्यांनी नको म्हटल्यावर अजून का आम्ही त्या ठिकाणी पाऊल ठेवायचा, त्यांना कशाला नाराज करायचा, नको उग कशाला. नाही हो, तसं आता सगळं तेच राहतात का, सर्व विसरला असेल, माझ्या आईला सुद्धा माझं आठवण येत असेल, असा विचार करून ठीक आहे तुला वाटत असेल तर जाऊत. किती माणसं निघाले लक्षात आहे? मग तुम्ही ऐकू लागले. गेले होते 2, हम 2 हमारे 2. आणि जंगल पार करून यायचं होतं. जंगलात येता वेळेस पाऊस लागला वाटामध्ये, सगळे कपडे भिजलेत, ओला झाले. आणि थोडा पुढे गेल्यानंतर थोडा अंधार पडला. अंधार पडल्यानंतर कसं करायचं, थंडी तर लागलेले, असं म्हणून ते पतिदेव म्हणाला थोडं तुम्ही बसा, मी थोडा लाकडा गोळा करून येतो आणि थोडं शेकून घेऊ, असं म्हणून तो गेला. आलाच नाही. नंतर हे परेशान 2 लेकराला घेऊन रात्र अंधारामध्ये त्या जंगलामध्ये, अशा प्रकारच्या डोंगर, ते विचार केले कस काय माझं पतिदेव येत नाही, आता येईल आता येईल आता येईल म्हणण्यामध्ये आता लेकराला सोडून जावं कुठं आता. असं तसंच रात्रभर तसंच बसले. लेकराला वाटी घेऊन लेकरं 2 झोपी गेले. तसंच रात्रभर जागरण काढली. नंतर दिवस निघाल्यानंतर ती विचार केले आता थोडं त्याला सोडून तर कुठं जावं, आता कुठं आहे ते बघून म्हणून थोडं पलीकडे तिकडी लेकराला घेऊन हिंडत गेले. एक काका ते एक चलत, एक 4 वर्षाचं होतं आणि एक 2 वर्षाचे होतं, 1.5 वर्षाचे. जाता जाता थोडं पलीकडे गेल्यानंतर त्याचा मड पडला होता. कोणाचा? नवऱ्याचा. तिथं लाकडा जमा करता वेळेस त्या झाडीमध्ये साप चावून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळेस ते विचार केले आता त्याला जाळण्यासाठी सुद्धा त्याच्या जवळ व्यवस्था नाही, काय करा म्हणून ते वाटावर तसंच त्या मडाला सोडून आता कुठं जावं, आता आलो माहेरकडे जावं म्हणून ते निघाली. परंतु नदी ओलांडून जायचं होतं. आमच्या तमलूर सारखा नदीत कमरावर पाणी, पलीकडे जायचं होतं. गाव दिसत होतं पलीकडे. आणि नदीत उतरले. एक लेकराला गच्चे धरले, एकाला घेऊन जाता वेळेस सेंटर मध्ये जायला ते लेकरू हात सोडून दिला. एक लेकरू वाहून गेलं. त्याला सांभाळण्यामध्ये खांद्यावरचं बी खाली पडून ते बी निघून गेले. आता टाळी वाजू नका. म्हणजे नवरा गेला, 2 लेकरं गेले. आता सेंटर पॉइंट मध्ये ते अडकून बसली. आता कुठं जावं, आता एकमेव थारा होता, माहेर शिवाय काही नाही, असं म्हणून हळूहळू कसं तरी पार करून पलीकडे गेल्यानंतर पब्लिक म्हणजे पब्लिक होतं तिथं. म्हटलं कस काय एवढं तुम्ही जमा झालात? नाही हो, आज आमच्या गावामध्ये मोठा घटना घडले, मोठा पाटलांचं या ठिकाणी थोडा गडबड झालेले आहेत. काय झाले? नाही, आज त्यांच्या घर पडून
पूर्ण परिवार त्या घरामध्ये गेलेले आहेत. कोण काय सगळं पता काढल्यावर लक्षात आलं की त्यांच्याच आई वडीलची मृत्यू त्या ठिकाणी झाली होती. आणि त्यांना जाळण्यासाठी त्या नदीच्या काठावर आणले होते. त्यावेळी त्याला काही सुधार, इकडे सगळं परिवार इकडं गेला आणि तिकडे बी निघून गेले. आणि त्यावेळे त्यांच्या लक्षात आला त्या ठिकाणी बुद्ध भगवानांचा आगमन झाला होता. त्या ठिकाणी तुमच्यासारखे सर्व प्रवचन ऐकण्यासाठी बसले होते. तर त्या ठिकाणी जाऊन बसल्यानंतर बुद्ध म्हणाले, ये बस. सगळं त्यांना सांत्वन केलं. त्यांच्या परिस्थिती सर्व सांगितल्यानंतर दिवा लावून ठेवले होते, ते दिवाला बघत बस म्हणले. तू काहीच करू नको, फक्त दिवाला बघत बस. प्रवचन चालू आहे, दिवाला बघत पाहत बसलेले आहे. आणि प्रवचनाकडे त्याच्या लक्षच नाही. कुठं? दिवाला बघत बस म्हटले. आणि दिवा सुद्धा विझला. दिवा विझल्याबरोबर डब्बी घेतली, दिवा लावली, लावून हसत बसली. ती खुशीत बसली. बुद्ध म्हणाला, काय झालं तुला? आता लक्षात आला मला, आता भ्यायचं गरज आज मोठा. काय म्हटले तुम्ही? आज मोठा सका सद्गुरु. काय लक्षात तुला आले? हे दिवा जाणार आहे, अजून दिवा येणार आहे. आमचं सगळं गेलं तर गेलं, परंतु अजून येणार आहे, याच्यामध्ये संशय नाही, म्हणून माझं लक्षात आले म्हणून सांगितले. म्हणजे ज्ञानाचा उदय या प्रकाशामध्ये त्यांना झाला होता. हे केवळ कोणामुळं? त्या बुद्ध भगवंताच्या समोर आल्या कारणानं त्यांना साक्षात्कार त्या ठिकाणी त्यांना झाला होता. आता भ्यायचं नाही. हे अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाक्य. अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला दुःख आहे. लक्षात आलं का? जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत दुःख आहे. परंतु ते गेल्याबरोबर किती दिवसाचा का अंधार असो, 1000 वर्ष अंधार पडलेले ते एक घरामध्ये, एक दिवस आज म्हणजे आत्ताच ज्यावेळी काडी पेटल्याबरोबर अंधार कुठं गेलं? क्लिअर होऊन गेलं. लक्षात आलं का? ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर अज्ञानाचा अंधकार बिलकुल दूर होऊन जाते. त्या प्रकारे आज फार सुंदरशा अनमोल शब्द, आम्हाला मराठी कळत नाही, येत नाही, काय करावं, आबोडदोबड कातर बोलत राहतो. त्याच्या प्युअर भाषा मराठी. आम्हाला काही मराठी येत नाही, आमचा खिचडी भाषा आहे. तरी सुद्धा तुम्हाला आवडते, खमंग वाटते. मग फोणी दिल्यासारखं चुर्र म्हणून फोणी देतात की नाही, तसं आमचं बी सुद्धा भाषा म्हणजे चुर्र म्हणून फोणी दिल्यासारखं. लक्षात आलं का? तिथं फोणी दिलं तर इथं वास खम्म म्हणून येते. त्यांना खाली करलेले त्यांनी फोणी खाली देवलेले, परंतु वास आम्हाला इथं येवलेले. तसं माय म्हणते तर आमच्या आप्पाचं प्रवचन म्हणजे मस्त राहते. लक्षात? मिक्स. आंध्रा, महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा हे 4 भाषा या ठिकाणी मिसळून बोलत असल्यामुळं हे भेसळ. ते गडगेकर महाराजांचं आठवण आलं मला. ते भेसळ खायचं सवयी जास्त होती त्यांना. आम्ही गेलो होतो कुठंतरी इथं हदगाव तालुक्यामध्ये. भयानक मला ताण लागली. उन्हाळ्याचे दिवस होतं. आम्ही टरबूज घेतलो, एक टरबूज घेतलं आणि नांदेडमध्ये आलो. तो धडाधड आंघोळ केलो आणि टरबूज कापलो आणि खात असताना आम्ही भेसळ खाऊत म्हणले. भेसळ म्हणजे मला काही माहितीच नाही. आता भेसळ मला तर माहित नाही. मग भेसळ कसं असते? आता ते भेसळ लवकरात लवकर होते म्हणले. आणि ते मुरमुरा आणले, काय आणले, सगळं कांदे वगैरे कापले, सगळं खालीवरी केले, अजून थोडं तेल टाकले, बघा भेसळ म्हटले. हेच तसं आमचा प्रवचन म्हणजे भेसळ असल्यासारखं आहे. लक्षात आलं का? सगळं मिक्स. खमंग लागते. म्हणून गुरुजीला वाटलं एक थोडासा रायता खाल्ल्यासारखा आप्पाचा 2 गोष्टी
या ठिकाणी श्रवण करावं. जे लेकरू बोलले बोलता बोलता, स्वयंपाक किती मोठा आहे हे आम्हाला बघायचं नाही, परंतु त्याच्यामध्ये मीठ मिरचू किती पडले, कसं पडले हे बघायचं आहे. तसं आहे, मीठ असलं तरी असला, परंतु सगळा स्वयंपाकाला गोड करते त्या प्रकारचे यांच्या कीर्तन. सगळ्यांना गोडी केलं, फक्त ऐकून ऐकून ते वाटला होता, परंतु आई तर सगळे भक्तगण या ठिकाणी जमा झालेत. सुंदर साथ तुम्हाला दिलेत. परंतु दिगंबरजी, ते दिगंबर हे दिगंबर सगळं दिगंबर आम्हाला सर्वांनी या ठिकाणी साथ दिलं. आज संग्राम शिवदास पेंडकर की पेंडकुरे तर प्रतिवर्ष या ठिकाणी सेवा करत आहेत आणि ते सेवेबद्दल दुपारी मी बोलून गेलो जास्त न बोलता. तर या ठिकाणी यासोबत अन्नदासोह सोबत ज्ञानाचा दासोह सुद्धा आमच्याकडून व्हावा म्हणून तुमच्या या ठिकाणी कीर्तन ठेवले. झालं का? अन्नदानम परमदानम विद्यादानम अतः परम अन्नेना क्षणिक तृप्ती यावज्जीवनची विद्या. दोनों प्रसाद मिळायला पाहिजे. पोटाचा प्रसाद पाहिजे आणि डोक्याचा बी प्रसाद पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुमचं कीर्तन, आमचं थोडासा प्रवचन या ठिकाणी जुळून आलं. 2-3 प्रसाद इथं पोटात आणि इथं लक्षात आलं का? 3 प्रसाद. अशा प्रकारचे प्रसाद तुम्हाला वेळोवेळ प्राप्ती हो एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द या ठिकाणी विराम करो. सांबजय नम पार्वते हर 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 हर. Jai